काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत आज त्यांनी दिलेले आहेत. आपल्याबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे आहेत. कुचे साहेब, काही वेळापूर्वीच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी तुमची भेट घेतली. भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यांची. नेमकी काय झाली चर्चा तुमच्या? कैलास गोरंट्याल साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे माझे जुने संबंध. ते मी सभागृह सोबत होतो. एका जिल्ह्याचे चहा प्यायल्यासाठी माझ्याकडे आले. आमची काही राजकीय चर्चा अजून झाली नाही. पण संकेत तुम्हाला वाटतंय तसं, आणि जर कोणी भारतीय जनता पार्टी येत असेल तर मी आमदार म्हणून, भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी 100% त्यांचं स्वागत करेल. आणि त्याच्यामुळं येत असेल तर स्वागत आहे आमच्यातर्फे. बरं, खरं तर मोठ्या मनानं तुम्ही स्वागत केलं. पण नुकताच येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अशा वेळी गोरंट्यालांचा फायदा अपेक्षित आहे आपल्याला? 100% जालना महानगरपालिकामध्ये कैलास गोरंट्याल साहेबांचा फायदा होऊ शकतो. कारण की चांगला चेहरा आहे, 3दा आमदार झालेले आणि एक नाव असलेलं जुनं असं आहे. त्याच्यामुळं पार्टी असेल किंवा वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला असेल, अजून त्यांचं वरिष्ठ नेत्याशी कोणाशी भेट झालीच नाही मला माहीत नाही, पण माझ्याशी भेटून गेले, याच्यात पुढेही शंका नाही. बरं, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी देखील त्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. हो, झाली. मी पेपरला वाचली आणि त्यांनी मला सांगितलं. मी दानवे साहेबांकडे जाऊन आलो आणि ते म्हणले की मी वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो होतो. ते मला हेही बोलले उद्या मी लोणीकर साहेबांची भेट घ्यायला जाणार. त्याच्यामुळं त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या. याच्यात पुढे मला शंका वाटत नाही. भाजप तयार आहे. आता तुम्ही जिल्ह्याचे जबाबदार जिल्हाध्यक्ष आहात, आमदार आहात, 3री टर्म आहे, एवढा सगळा अनुभव आहे. भाजपच्या केडरमध्ये कैलास गोरंट्याल फिट बसतील? त्यांचे वडील भाजपचेच होते. त्याच्यामुळं असं वाटत असेल त्यांना की आपले वडील भाजपमध्ये होते, मी जाऊ शकतो असं सांगता येत नाही. येऊ बी शकतात. ते नुकताच पक्षप्रवेश होऊ शकेल असं देखील चर्चा आहे येत्या काही दिवसामध्ये. सांगता येत नाही. त्यांची इच्छा असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टी 100% त्यांना प्रवेश देणार आणि घेणार. पण तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, याबाबत तर काही वरिष्ठांशी चर्चा झाली असेल तुमची की यांच्या प्रवेशाबाबत कधी होणार, कुठे होणार? नाही, वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय आम्ही काही कोणाला बोलत नसतो. त्याच्यामुळं आणि कोणी येत असेल तर आम्ही स्वागतही करतो. वरिष्ठाला बोलूनच स्वागत करणार. कधी होऊ शकते हे स्वागत? आता अजून काही संकेत आहे. 100% तुमच्या म्हणण्यात काही वावगं नाही आहे. पण त्यांनी अजून माझ्याशी काही अशी राजकीय चर्चा केली नाही. आमची चहा पाणी झाली, चर्चा झाली. आम्ही आता वरिष्ठांशी ते बोलतील, आपलं काय ते बोलले की म्हणून. मराठवाड्यातले काही अजून माझे आमदार सोबत आहेत सांगता येत नाही. आहेच. पुन्हा शरद पवार गटाचे काही लोक येऊ शकतात. सध्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाची किंवा उभाटा यांच्यावर लोकमत नाही राहिलं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये. देशामध्ये जो नरेंद्रभाई मोदी यशस्वी पंतप्रधान आहे यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, विकासावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये असे चांगली माणसं येण्यास इच्छुक आहे. आम्ही त्यांचं स्वागत करू. पण त्यांना त्यांचे विचार बदलावे लागते भारतीय जनता पार्टीमध्ये. भारतीय जनता पार्टी पहिले देश, नंतर पार्टी आणि नंतर मी. पहिले देशाचा विचार, राष्ट्रहित महत्त्वाचं. जो राष्ट्रहित जपेल त्याला. बरं, हे तर झालंच. पण येत्या काळामध्ये काही सामूहिकरित्या सगळी मंडळी एकत्रित प्रवेश घेतील अशी पण चर्चा आहे मुंबईमध्ये. 100% आहे. बरं, मानसिकताच नाही राहिली काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राहायची. त्यांना वाटतं स्थानिक स्वराज्यात आपलं अस्तित्व संपत होता.
काही लोकाला वाटतं आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी येऊ लागले. काही लोकांची माणसं जवळचे चालले झाले तर मग त्यांना वाटतं आपणच चालले जावा. जालन्यात अजूनही काही भूकंप होऊ शकतो. बर याच्यात पुढेही शांतता मनात आणून घातलं. म्हणजे मराठवाडा किंवा इतरही ठिकाणचे सामूहिकरित्या मोठा पक्षप्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित 100% होऊ शकतो. केव्हा होईल अंदाज काही असं 5 दिवस 5 दिवस हे झालंय. काही लोक आता येऊ लागले, आम्हालाही संकेत मिळू लागले. वेट अँड वॉच करा. तेव्हा करू. तुम्हाला सांगलो आम्ही गुड न्यूज लवकरच देऊ आम्ही. तरी अंदाजे तुम्हाला सांगितलं महिना 15 दिवसात आहे. मोठा होऊ शकतो. याच्यात पुढेही शंका नाही. खरं तर हे संकेत जरी असले तरी असं एक माहिती मिळत आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये सामूहिकरित्या मराठवाडा असेल किंवा इतरही ठिकाणची काही माजी आमदार ही भाजपच्या वाटेवर आहेत आणि त्यांचा मोठा पक्षप्रवेश सोहळा देखील मुंबईमध्ये होऊ शकतो. अर्थात त्या दृष्टीने आमदार नारायण कुचे यांनी देखील संकेत दिलेले आहेत. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.